टोपी वाकड्या भांगावरी व मस्तक ठेवलंय मामाच्या चरणावरी व अनावचीच चमणाला लय भार आणि फुलून दिसतोय माझं आगमा पूर्ण गार बाबा आणि चांदीचं काही तळगोंड मिलावलं त्याला रे जत्रा भरली देवाला जावया चला रे चांदीचं काही तळगोंड मिलावलं त्याला रे जत्रा भरली देवाला जावया चला रे आणि सोन्याचं डोरण बाजूला काळ पनीर सुकी घेऊ बाळू बाबा कुंकवाचा धनीर सोन्याचं डोरण बाजूला काळ पनीर सुकी घेऊ बाळू बाबा कुंकवाचा धनीर देवा आणि धुळे एवढ्या गावाचा वे धुळे एवढ्या गावाचा वे आकाश या नावाचा वे आकाश या नावाचा वे आडला वे भगत वे आडला वे भगत वे भंडाऱ्याच्या चोल्यात वे भंडाऱ्याच्या चोल्यात वे एक हजार एक जीव रुपया वे ढोला लाग लावला माझ्या ढोला लावे सांगतो त्याच्या देवाला वे याड लागेले मामा तुझ्या भगतीचे याड लागेले याड लागेले देवा तुझ्या भंडाऱ्याचं याड लागेल देवा भगवंतानं 5 रुपये घेतलं होतं ना निघून गेला होता बाजार पेटेला गेला होता ना मेंढ्या लागला होता निहाळायला मार्केट कमिटीत जाऊन मेंढ्या लागला निहाळायला भगवंतानं मेंढ्या नेल्या होत्या आणि 5 रुपयाच्या 5 मेंढ्या घ्यायला पसंत करून 5 रुपयाच्या 5 मेंढ्या खरेदी करायला देवा आणि अशा भगवंतानं 5 मेंढ्या हाताला धरायला देवाच्या त्रिवेळेला 5 मेंढ्या खरेदी करून मार्केट कमिटीतून बाहेर निघायला आणि भगवंतानं मेंढ्या आपल्या संगतीला घेतलेल्या चालला होता बाबा कोणत्या जाग्याला आणि देव माझा बाळ पावी वे देव माझा बाळ पावी वे निगुणया चाल लावी वे निगुणया चाल लावी वे
बाळापण मेंढ्या घेऊन गेलता आप्पाच्या वाडीत. आप्पा आलं सिद्धनाथाच्या रवळाला. हा आणि देव काय लागला होता करायला बाबा. काही लागलं होतं करायला रावळाला प्रदक्षिणा मारून शिना. भगवंतानं प्रदक्षिणा मारली होती न मेंढ्यावर. आपल्या आप्पाच्या वाडीतला आप्पा आलं सिद्धनाथाचा भंडारा टाकायला. काही लागलं होतं बोलायला बाबा. देवाचं दर्शन घेतलं होतं ना. आपल्या आप्पाच मेंढ्या या कळपात सोडूया म्हणून मामा निघून मेंढ्याच्या तळाला. किशोर गावाला आणि मेंढ्याच्या तळाला ही मेंढ्या घेऊन गेल्या. हा आणि मामानं आपल्या मेंढ्याच्या कळपात ही 5 मेंढ्या सोडून दिल्या देवा. हा आणि स्वतः बाळा 5 कर्नाटक भाग धरून मोरे निघून जायला. बरं तिकून जायला आणि काय लागलं होतं घरायला बाबा. दिवस काळ बदलायचं, गाव बदलायचं, शिव बदलायचे असा मामाचा गावानं गाव तळानं तळ. असा नियम चालू असायला. आणि या हवेली जिल्ह्यात चिचगंडी गावाला या मामाचा तळ पडायला. चिचकंडी गावाला तळ पडायला आणि काय लागलं होतं घरायला बाबा. आकाड श्रावणाचा महिना झेऱ्या मेऱ्या पाऊस लागलेला देवा त्यात्र वेळेला. हा लोकांची धांदल उठलेली झेऱ्या मेऱ्या पाऊस काय उघडना. डोंगर कपारीनं पाणी लागलेलं वाह्याला. विचार पडला होता मनाला झायपिंडाला बाबा. आणि या बाळू धनगराचा तळ जाऊन या चिचगंडी गावामध्ये पडायला. आणि गावाने सगळे मेंढ्या बघायला बाबा. आणि त्यावेळेला या गावातलं 4 चोर आलं होतं न लागलं होतं बघायला. आज त्याला मारूया आज मेंढ्याला ताजे द्या बाबा हा. बरेच धनगर येऊन गेलं पण. अशा मेंढ्या नव्हत्या कोणाच्या ताज्या तवण. आणि या 4 जण चोरांनी विचार केला म्हणाला आज संध्याकाळच्या रात्रीला हाणायच्या म्हणजे हाणायच्या 4 मेंढ्या हाणायच्या. असा विचार मनाचा करून देवा त्यात टाइम आला. हिने सांजेला मेंढ्या वाघराला लावायला. आणि 4 जण या चोरे हवं. 4 जण या चोरे हवं. आणि चालेल बघा या निघून. चालेल बघा या निघून. आणि मेंढ्या वयाच्या या तळाला. मेंढ्या वयाच्या या तळाला. आणि मेंढ्याच्या बघा या वाघरेला. मेंढ्याच्या बघा या वाघरेला. आणि वाघवरत या पडायला. वाघवरत या पडायला. आणि 4 मेंढ्या या उतरल्या. 4 मेंढ्या या उतरल्या. आणि खांद्याला बघा या लावून. खांद्याला बघा या लावून. आणि 4 जण या चोऱ्यावर. 4 जण या चोऱ्यावर. आणि निघून बघा या चालेल. मेंढ्या का चोरून घेऊन. आणि गेलं रे घर या वाड्याला. गेलं का घर या वाड्याला. आणि वाड्याला बघा या जाऊन. वाड्याला बघा या येऊन. आणि काय का लागेल करायला. काय का लागेल करायला. आणि मेंढ्याला लागेल का पहिला. मेंढ्याला लागेल का पहिला. आणि काय का लागेल घडायला. काय का लागेल घडायला. आणि गावाला जावं निघून यात. अटक करावं पुण्यात. आणि गावाला जावं निघून यात. अटक करावं पुण्यात. देवा असं त्या बाळू धनगराचा जसा तळ पडलेला बघायला. तळ पडायला आणि काय लागलं होतं घडायला. आणि या 4 जण चोरांनी मेंढ्या बघितलेल्या आणि काळ्या बंड रात्रीला निघून आलेलं. आणि बाळू धनगराच्या तळावल्या मेंढ्या 4 चोरायला. आणि 4 देवा त्यात्र वेळेला 4 मेंढ्या चोरायला या बाळू धनगराच्या तळावरच्या. मेंढ्या घेऊन गेलं होतं घरवाड्याला बाबा. देवा हा काळी बंडा रात होती. रात्रीला मेंढ्या कापल्या होत्या खंडून खुंडून त्याच. त्याचं मणी तयार करून शिजू घालायला. आणि एकमेकाला लागलं होतं बोलायला. सकाळपर्यंत याचा मणी नाही नजर पडू द्यायचा. सकाळपर्यंत याचं काही ठेवायचं नाही म्हणून साठी या मेंढ्याची सगळी इस्तवार लावलेली या 4 चोरांनी. मोठ्या पातेल्यात शिजू घालायला आणि समजा इष्ट मैत्र पै पाहुणी बोलवायला. बाबा हा फाट 4 वाजायला जेवण खाऊन जिकडं तिकडं केलेलं. भांडी घासून ठेवायला. आणि जसं देवा जिकडे तिकडे होईल आणि काय लागलं होतं घडायला. देवा त्यात्र वेळेला काय लागलं होतं घडायला बाबा.
सकाळच्या पाऱ्याला ना हरिश्चंद्र वाऱ्याला देवा त्यात्र वेळेला सूर्यानं किरण टाकायला आणि काय लागलं होतं या चौघा चोरांना होयाला. जसं सूर्यानं किरण टाकायला हा, तसं या चौघांनी ज्यांनी मेंढ्या चोरून आणल्या होत्या हा. त्या चौघे जणांना काय करणी लागली होती देवा घडायला. एकाच लागलं होतं अंका पहिला. देवा हा, अरे लकवा लागला मारायला काही वे लकवा लागला मारायला काही वे कुणाचं नेत्रा गेले होत्या. कोणाला उठता येईना कोणाला बसा येईना देवा. अशा या बाळूमामाचा चमत्कार लागला होता घडायला. कोणाचं तोंडावाट खाल्ल्याला बाहेर लागलं होतं पडायला ना त्यावेळेला चौघेजण लागलं होतं बोलायला. लई जण आपण चोऱ्या केल्या पण असं कवा घडलं नाही बाबा. बाबा हा. बऱ्याच लोकांचं आपण चोऱ्या करून मेंढ्या खाल्ल्या. ही धनगर जरा वेगळंच आहे. जाऊन त्याची भरपाई देऊया बाबा. बाबा हा, आपण निघून जाऊया त्याच्या तळाला ना काय झालंय त्याला माफी मागूया. असं चौघे चोर लागले होत्या बोलायला. आणि या असणार चौघ जण चोर देवा त्यात्र वेळेला विचार ध्याय पिंडाला करायला. विचार करून घरदार सोडलं होतं ना मेंढ्याचा तळ लागलं होतं हुडकायला. आणि निघून त्या चालल आणि मेंढ्या याच्या या तळाला आणि मामा याच्या या जवळ मामा याच्या या जवळ चौघजण या द्वारावर चौघजण या द्वारावर आणि गेलं बघाया निघून गेलं बघाया निघून कारणाचा या मालक आणि प्रदीप त्या या नावाचा बोल बोल. आणि चंद्र शिव्याच्या कुळीचा चंद्र शिव्याच्या कुळीचा आणि मामा तुझ्या रे गाण्याला देवा तुझ्या रे गाण्याला रुपया लावला माझ्या या ढोलाला सांगतो त्याच्या या देवाला आणि भंडाऱ्याच्या या धन्याला आणि धर कांबल्या चवलीला धर कांबल्या चवलीला Yeah.
जिल्ह्यात पंढरपूर तालुका आणि भवानी गावाचा आणि अमरत्य या नावाचा न चंद्र शिवेच्या कोळीचा अमरत्य या नावाचा न चंद्र शिवेच्या कोळीचा आणि चालल्याने या वळवीला न चालल्याने या गाण्याला चालल्याने या वळवीला न चालल्याने या गाण्याला आणि 501 रुपया लावला माझ्या या ढोलाला 501 रुपया लावला माझ्या या ढोलाला सांगतो त्याच्या या देवाला भंडाऱ्याच्या या धन्याला सांगतो त्याच्या या देवाला भंडाऱ्याच्या या धन्याला आणि सोकी देवर भगताला तर कांबड्या सावलीला सोकी देवर भगताला तर कांबड्या सावलीला देवा भंडारा लावा लावण्याबद्दल काय काय म्हणते ते? दोनदा त्यांना सांगितलं अमरदादा नको कार्यक्रम हा, त्यावेळेला शेवट टायमिंगला अमरदादांनी सांगितलं काय सांगितलं? अरे माग माग येतो या भाऊ तुला देतो याला तोलाच रागलंय का अरे ढोलिया हा. असं लय मोठं कार्यक्रम करीन म्हणला होय, होय, खरंय बाबा. आणि तुला काही सोनं लागलंय का तुला काही सोनं लागलंय का तुला काही सोनं लागलंय का रे तुला काही सोनं लागलंय का आणि तुला काही सोनं लागलंय का रे तुला काही सोनं लागलंय का तुला काही सोनं लागलंय का रे तुला काही सोनं लागलंय का देवा हो, भगवंताला विचार द्या आणि माझ्या गावात गेलो आणि माझ्या गुरुची जर प्रचिती माझ्यावर वाईट झाली तर काय घडलं माहित आहे का काय वा? अरे तुझं गाडी बंगला सोड आणि सांग विचारत का कोण आणि तुझं पैसा अडकणार सांग विचारत का कोण आणि नाही रे किंमत आणि मामा चरणी गेल्यावर आणि माती मोल करल मामा मनात आल्यावर 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 देवा हा, त्यानं सांगताना सांगितलंय काय गा? जर नित्येनं कमवशील तर काय होईल? पोट भरून खाशील. आयुष्यात कधी कमी पडणार नाही जर न कमी पडायची गोष्ट करायची असेल हा, तर पहिल्यांदा काय करावं? आदमापूरला आणि पंढरपूरला जाण्याच्या आधी आपल्या घरातल्या 2 देवांची सेवा करा 2 देवाची आणि देवीची नाही का? देवाचा बाप सुद्धा तुमच्या घरी येऊन पाणी भरल होय. तुमची चूक नाही तुम्हाला देवी लाडकी आहे देवा हा, का आई बापाचा जर आशीर्वाद असेल तर देवच काय हो देवाचा बाप सुद्धा येऊन तुम्हाला पावला पाहिजे पावणार की. पण घरातला देव उपाशी आणि बाहेरच्या देवाला जामनचं जेवण काय घालतो करायचंय? पावल का देव कसं पावायचा? ना पावल कोणाला वाटतंय असं पण देवानं सांगितलंय काय जर तो सरळ वाटणी चालला काय होईल? डोळ्यानं कधी वाईट बघू नको कानानं वाईट ऐकू नको ह्या तोंडानं कोणाला वाईट बोलू नको खरंय बाबा. आयुष्यात कधी काळ तुला काही कमी पडणार नाही तिथं जायचं तर का तुला पडल आणि अमरदादा आबा हजारी तर काय सांगतात माहित आहे का काय सांगते ते? अरे आदमापूरचा राजा माझ्या सपनात आला आणि जवळ येऊन काय म्हणाला आणि संकटाला घाबरायचं नाही बाळा तुझ्या पाठीशी हाय संकटाला घाबरायचं नाही बाळा तुझ्या पाठीशी हाय
स्वार आलं होतं मामाच्या लागलं होतं पायात लोळायला. पायात जोडायला लागलं होतं आणि मामा लागला होता शिवी देऊन बोलायला. त्यावेळेला मामानं सांगितलं बाबा हो हा. ही स्वार लागलं होतं सांगायला तुझ्या मेंढ्या मी चोरून नेले आणि आमची अवस्था अशी झाली या. तुझी काय असेल ते मी भरपाई द्यायला आम्ही तयार आहे बाबा. त्यावेळेला मामानं सांगितलं हा. रांडाच्या हो म्हणला मेंढ्या नेऊन कापून खाल्ल्या आणि आता तुम्ही मला भरपाई काय देणार आहे. माझ्या होती ते असल्या तर घेतो की भरपाई. होते तिने मेंढे नेले. देवा हा. कोड पडून गेले होतं ध्याय पिंडाला चोरांच्या काय करू कर्माला आणि कर्म माझ्या गतीला देवा. विचार केला बाळू धनगराने काही लागला होता चौघा चोरांना बोलाहिला. तुला माफीच मागायची असेल तुला भरपाई द्यायची असेल मेंढी माऊलीला जाऊन बोल जा बाबा. जाऊन त्या मेंढी माऊलीची माफी मागला तिनं तुला माफ केलं तर जगात तुझा झेंडा लागल बघ. असा बाळू धनगराचा शेवाल आहे बाबा. आणि एवढ्या म्हणताना चौघजण स्वार देवा त्यात्र टाइमाला घोळ्यात घोळ्यात गेलं होतं मेंढीच्या तळाला. गेलं होतं वाघरीच्या जवळल्या बाजूला आणि मेंढी माऊलीचं पाय धरून लागलं होतं कानात बोलायला. आणि चौघजण या स्वार किवण स्वार आणि काय लागल करायला वे करायला आणि काय लागल करायला वे करायला. मागलं गडी काय म्हणते आणि वार खेळत अंगामध्ये गे अंगामध्ये वार खेळत अंगामध्ये गे अंगामध्ये. आणि कुकाच तुझं लियन गे लियन आणि हिरवं दिसत तू जरा गे तू जरा हिरवं दिसत तू जरा गे तू जरा. देवा अन पाणी अन पाणी अन पाणी कचन लाली लाले गे लाली लाल पाणी कचन लाली लाले गे लाली लाल. पाणी कचन लाली लाले गे लाली लाल पाणी कचन लाली लाले गे लाली लाल. देवा असं वाटायला लागले अरे तुझ्या गाण्यामध्ये भिजलं माझं अंग आणि पिवळ्या भंडाऱ्याचा लागला या रंग. आणि देवा अरे नाव तुझं मोठी घेतल्याशिवाय असं गाणं उठना दादा. आणि कसा सांगू द्यावा तुझा नाद सुटेना
माऊलीचं जाऊन चौघ जण चोर लागलं होतं दर्शन घ्यायला आणि माफी लागलं होतं मागायला. आणि या मेंढी माऊलीला काय लागलं होतं वरदान मागायला. काय का बाई ग हो झालेली चूक आमची पदरात घे. होय होय सत्ययुग जाईल कधी योग येईल आणि या कलियुगातला देवा येऊ बाळू धनगर. पाहिजे. आणि ही देव जर आमच्या गावात न गेला आहा. तुझ्या मालकाच्या नावानं वर्षाच्या वर्षाला वैशाखी पुनवेला वैशाखी पौर्णिमेला मोठ्यानं इशीला टिळा लावून भंडारा घालीन. अशी चौघे ज्वार लागले होत्या मेंढी माऊलीला मागणी मागायला. देवा हा त्याला चोर लागलं होतं सांगायला. काही लागलं होतं सांगायला बाबा. तुझ्या देवाचा तुझ्या मालकाचा तुझ्या मालकाच्या नावानं आम्ही भंडारा मोठ्यानं घालतो देवा. मेंढी माऊलीला आज्ञा लागली होती करायला. मेंढी माऊलीला आज्ञा केली होती आणि मेंढी माऊलीने काय केलं बाबा. मेंढी माऊलीनं आशीर्वाद दिला होता आणि चौघ चोर नीट झालत देवा. समजा सळ चालायला लागलं होतं डोळं गेलं त्याचं डोळं आलं होतं. जेव्हा हा ज्याचा लकवा मारला होता त्याचा मारलेला लकवा नीट झालता खडा उभा राहिला पुन्हा लागला होता दंडवट घालायला मेंढी मोर. आणि ज्यांनी चोरी केली होय ती लोक बाळूमामाच्या तळावची ज्यांनी चोरी केली ती लोक ए मावशाओ देवा. हा ही चौघ जण चोर जी होत ती मुसलमान होत. होय पण आता जर गेलं आहा बेळगावच्या पुढे हवेरी जिल्हा आहे त्या हवेरी जिल्ह्यात चिचकंडी गाव आहे. वैशाखी पौर्णिमेला आता जरी गेलं तर मुसलमानाचा माणूस ह्या बाळू धनगराचा भंडारा खांद्यावर घोंगडा टाकून काकला बटवा अडकावून इसीला टिळा लावून भंडारा मोठ्या सवळ्यानं देवा हा 2 क्विंटलची खीर अजून कायली तर करते तिने बिगर पाणी वत्ता होय निस्त्या दुधात खीर शिजवली जाते. आणि आपल्या वाघापूर गावचे भगवान डोणे महाराज तिथं भाकणुकीला जातात. आता चालू कंडिशनला जरी कोणी बघायचं म्हणलं तरी हयात आहे. आणि जाता जाता पाठीमागची एक घटना सांगतो. कशी आदमापूर मेतक्याला सगळी जण जाते ती. होय अक्कोळगाव बघितलंय मामांचं जन्मगाव. चंदुलाल सावकाराचा वाडा बघितला. त्या वाड्यामोर काय आहे एक जीव आहे. त्याच्यापेक्षा पलीकडे काय आहे का. त्याच्या पाठीमागचं कारण असतं असं होतं त्या सावकाराच्या मातानं ह्यो बाळू ज्या वेळेला चाकरी